नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण एक सुंदर कविता पाहणार आहोत. अ टीनेजर्स प्रेयर. या कवितेत एका मुलाच्या मनातील विचार आणि त्याचे योग्य निर्णय घेण्याबद्दलचे भाव व्यक्त केले आहेत. मी ही कविता खूप सोप्या मराठीत समजावून सांगणार आहे, म्हणून शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग सुरुवात करूया. Each day brings new beginnings. Decisions I must make. I am the only one to choose the road that I will take. दररोज नवीन सुरुवात होते. मला काही निर्णय घ्यावे लागतात. मी कोणता मार्ग निवडतो ते माझ्यावरच आहे. आपलं आयुष्य आपणच ठरवतो. I can choose to take the road of life that leads to great success, or travel down the darkened road that leads to great distress. मी चांगला मार्ग निवडू शकतो जो मला यश देईल, किंवा वाईट मार्ग निवडू शकतो जो मला त्रास देईल. चांगलं आणि वाईट यामधून निवड करावी लागते. प्लीज ओपन अप माय आईज डिअर लॉर्ड, दॅट आय माइट क्लिअरली सी. हेल्प मी स्टँड फॉर व्हॉट इज राईट, ब्रिंग आउट द बेस्ट इन मी. देवाला कवी म्हणतो, मला योग्य काय ते समजायला मदत कर. मला नेहमी बरोबर गोष्ट करायला शिकव. माझ्यातलं चांगलं बाहेर येऊ दे. देवाकडून चांगलं वागण्याची मदत मागतो. हेल्प लॉर्ड टू जस्ट से नो वेन टेम्पटेशन कम्स माय वे, दॅट आय माइट कीप माय बॉडी क्लीन अँड फिट फॉर लाईफ ईच डे. वाईट गोष्टींचा मोह आला तर नाही म्हणायला मदत कर. माझा शरीर आणि मन स्वच्छ ठेवायला मदत कर. वाईट सवयी टाळायला शिकायला हवं. When my teenage years are over, I know that I will see that life is lived its very best with you walking next to me. जेव्हा माझं लहानपण संपेल तेव्हा मला कळेल की मी चांगलं आयुष्य जगलो, कारण देव माझ्यासोबत होता. देव सोबत असेल तर जीवन चांगलं होतं. या कवितेतून आपल्याला शिकायला मिळतं की नंबर 1, नेहमी चांगला मार्ग निवडा. नंबर 2, वाईट गोष्टींना नाही म्हणा. नंबर 3, आणि चांगलं आयुष्य जगा. धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.